नमस्कार. चला जरा कल्पना करूया. एक असं युग जिथे सगळ्यात वेगवान काय तर घोडा किंवा बैल. आणि मग अचानक 1853 साली एक अशी गाडी येते जिला कोणी ओढत नाहीये. ती स्वतःच धूर ओकत आवाज करत धावतेय. हो, हाच तो क्षण होता भारताच्या पहिल्या रेल्वेचा, ज्याने लोकांच्या मनात एकाच वेळी प्रचंड कुतूहल आणि भीती निर्माण केली. विचार करा ना, ज्या लोकांनी कधी घोड्याशिवाय किंवा बैलाशिवाय चालणारी गाडी पाहिलीच नव्हती, त्यांच्यासमोर जेव्हा धुराचे लोट काढणारी एक अवाढव्य लोखंडी गाडी रुळांवरून धावली असेल, काय वाटलं असेल त्यांना? हे त्यांच्यासाठी आश्चर्य कमी आणि एक मोठा धक्काच जास्त होता. जादू की यंत्र? हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. तर आजच्या या कथेत आपण पाहणार आहोत की ही रेल्वेची कल्पना मुळात आली कुठून, तो पहिला प्रवास नेमका कसा होता, त्या काळात कोणकोणत्या अफवा पसरल्या होत्या, लोकांनी त्यावर विश्वास कसा ठेवला आणि कसं या एका घटनेने भारताच्या प्रवासाचं चित्र कायमचं बदलून टाकलं. चला तर मग सुरू करूया हा ऐतिहासिक प्रवास. प्रत्येक मोठ्या बदलाची सुरुवात होते एका कल्पनेतून, नाही का? मुंबई प्रांतात रेल्वे सुरू करणं ही त्या काळात अनेकांना एक अशक्य वाटणारी गोष्ट होती. पण काही दूरदृष्टीच्या लोकांनी ही कल्पना उचलून धरली आणि तिला प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. आणि या अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यामागे हे काही प्रमुख चेहरे होते. सर जमशेदजी जीजीभाई आणि विशेषतः जगन्नाथ नाना शंकरशेठ यांनी याचं नेतृत्व केलं. त्यांच्यासोबत अनेक नामांकित नगरशेठजींनी पाठबळ दिलं आणि त्यांच्यामुळेच हे स्वप्न साकार होऊ शकलं. ह्याच सगळ्या प्रयत्नातून जन्म झाला द ग्रेट इंडियन पेनिन्सुलार रेल्वेचा, म्हणजेच GIP रेल्वे. ह्याच कंपनीने मुंबई ते ठाणे असा भारतातला पहिला लोहमार्ग तयार करून इतिहास रचला. कल्पना करा, इंग्रज लोक लोखंडी रुळांवरून एक आगीन गाडी चालवणार होते. ही गोष्टच त्या काळात अविश्वसनीय होती. आणि मग तो दिवस उजाडला, ज्या दिवसाची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. रेल्वेच्या पहिल्या प्रवासाचा दिवस. हा ऐतिहासिक क्षण स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. तो क्षण काहीसा असा दिसत असेल. बघा, फुलापानांनी सजवलेले रेल्वेचे डबे, इंजिनावर फडकणारी निशाणं आणि हा चमत्कार पाहण्यासाठी जमलेली हजारो लोकांची उत्सुक गर्दी. डोळ्यांचं पारणं पेटवणारा देखावा होता तो. तो दिवस होता 16 एप्रिल 1853, सोमवारची संध्याकाळ. बरोबर 5 वाजता आगगाडीने एक मोठा कर्णा फुंकला आणि आपला झगझग प्रवास सुरू केला. ट्रेनमध्ये रेल्वेचे सर्व डायरेक्टर्स, सर जमशेदजी, नाना शंकरशेठ यांसारखे मोठे लोक बसले होते. आणि बाहेर मुंबई ते ठाणे रुळांच्या दोन्ही बाजूंना लाखो लोक हा कलियुगातला इंग्रजी चमत्कार वासून पाहत होते. लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, अरे याला ना बैल आहे, ना रेडा, ना घोडा, मग ही 10 डब्यांची माळ खेचतय तरी कोण? ही धावतय कशी? त्यांच्यासाठी हे कोडच होतं. इंग्रजांनी वाफेच्या शक्तीलाच गाडी ओढायला लावली होती. हा एक चमत्कारच होता. तर पहिला प्रवास तर यशस्वी झाला, पण गोष्ट इथेच संपली नाही. लोकांच्या मनातील भीती काही केल्या कमी झाली नाही. उलट या वाफेच्या गाडीबद्दल भलत्या-सलत्या अफवा आणि अंधश्रद्धा पसरायला सुरुवात झाली. लोकांमध्ये अक्षरशः अफवांचं पीक आलं होतं. काहींना वाटायचं की ही इंग्रजांची काळी जादू आहे, एक प्रकारची विलायती भुताटकी. पण सगळ्यात भयंकर अफवा कुठली होती माहितीये? की मुंबईतल्या नवीन पुलांच्या पायामध्ये जिवंत माणसं गाडण्यासाठी लोकांना फसवून नेण्याचा हा इंग्रजांचा डाव आहे. आणि ही भीती इतकी जास्त होती की जेव्हा कोणी प्रवासी गाडीने जायला निघायचा, तेव्हा त्याची घरची माणसं स्टेशनवर उभी राहून धाय मोकळून रडायची, जणू काय तो परत येणारच नाहीये. त्यांची समजूत काढता काढता रेल्वेच्या अधिकाऱ्यांची पुरती दमछाक व्हायची. आता रेल्वे अधिकाऱ्यांसमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे लोकांच्या मनातून ही भीती काढून टाकणं आणि त्यांचा विश्वास जिंकणं. पण हे करणार कसं? मग त्यांनी एक भन्नाट योजना आखली. सुरुवातीला मुंबई ठाणे मोफत प्रवासाची दवंडी पिटवली, पण लोक तयारच होईनात. मग त्यांनी सरकारी कारकून आणि व्यापाऱ्यांना प्रवास करायला लावला, आणि तरीही लोक येईनात. तेव्हा पैशाचं आमिष दाखवलं. प्रत्येक प्रवाशाला 1 रुपयाचं इनाम जाहीर केलं. आता मात्र काय, पैशाच्या आशेने लोक प्रवास करू लागले. त्यांची भीती हळूहळू कमी झाली. मग इनामे कमी करत करत शेवटी बंद केली आणि तिकीट विक्री सुरू झाली. आणि अशा प्रकारे लोकांचा विश्वास जिंकला गेला. आणि एकदा का लोकांचा विश्वास बसला, मग रेल्वेने भारताच्या प्रवासाच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू केलं. एक असं पर्व जिथे वेग होता, सोय होती आणि प्रगतीची आशा होती. फरक तर बघा, जो मुंबई ठाणे प्रवास बैलगाडीने करायला पूर्ण 1 दिवस लागायचा, तोच प्रवास आता रेल्वेमुळे फक्त 1.25 तासात होऊ लागला. त्यामुळे लोकांची अक्षरशः झुंबड उडू लागली. वेळ वाचत होता, कष्ट वाचत होते. पुणे मुंबई प्रवासाची गोष्ट तर अजूनच गमतीशीर आहे.
त्या काळी बोरघाटाचं काम सुरू होतं. त्यामुळे पुण्याहून आलेली गाडी खंडाळ्याला थांबायची. तिथून प्रवाशांना पालख्या, डोल्या आणि बैलगाड्यांमध्ये बसवून घाटाखाली खोपोलीला आणलं जायचं. आणि मग खोपोलीला दुसरी ट्रेन तयारच असायची, जी त्यांना थेट मुंबईला घेऊन यायची. काय जुगाड होता बघा. या सगळ्यामध्ये घाट उतरण्याचे 4 तास धरून पुणे ते मुंबईचा प्रवास फक्त 18 तासांत पूर्ण व्हायचा. आज आपल्याला हे खूप जास्त वाटतील, पण त्या काळात जिथे अनेक दिवस लागायचे तिथे 18 तासात प्रवास पूर्ण होणं हे एक मोठं नवल होतं. तर ही होती भारताच्या पहिल्या रेल्वेची गोष्ट, जिची सुरुवात भीती आणि अफवांमधून झाली, पण जिने पुढे जाऊन आपल्या देशाच्या विकासाला एक नवी दिशा दिली. ही कथा आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवते. आज असे अनेक नवीन शोध आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आहे, ज्याची आपल्याला कदाचित भीती वाटते, पण कोण जाणे, कदाचित तेच उद्याच्या प्रगतीचा पाया असतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?